भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे आणि या ग्रुप डीच्या भरतीची जी 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंतची वेळ आहे फॉर्म भरण्याची. तुम्ही फॉर्म देखील भरत असाल, परंतु यामध्ये पोस्ट कोणत्या आहेत आणि त्या पोस्टनुसार तुमचं मेडिकल स्टँडर्ड काय असणार आहे, मेडिकल टेस्ट काय असते, ती कधी होते आणि या मेडिकल टेस्टमध्ये नेमकं कशा पद्धतीने मेडिकल टेस्ट होते, कोणत्या स्टँडर्ड असतात, A1, B1, C1, C2 हे मेडिकल स्टँडर्ड म्हणजे काय आणि त्यानुसार खरंच फॉर्म भरताना तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे का, या सगळे डिटेल्स माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्ते, मी आहे टेक्निशियन शुभांगी. तर तुम्ही रेल्वे भरतीमध्ये NTPCचा अभ्यास करत असाल किंवा ग्रुप डीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणं खूप गरजेचं आहे आणि मराठीमध्ये खूप छान ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. रेल्वे भरती NTPC प्रश्नपत्रिका संच जे विजयपथ पब्लिकेशनचा आहे, याच्यामध्ये 2016, 2020 आणि 2021मध्ये ज्या NTPCच्या CBT1 झालेली आहे, तर त्याच्या शिफ्ट वाईज प्रश्नपत्रिका मराठीमध्ये तुम्हाला इथे पाहता येतील. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जेव्हा तुम्ही गुगलवर पाहायला जाल तर तिथे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्येच मिळणार आहेत. तर मराठीमध्ये तुमच्यासमोर एक मस्त उत्तम असा पर्याय उपलब्ध आहे. ग्रुप डीची जरी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत असाल तर रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित इथे तुम्हाला उपलब्ध आहे. विजयपथ पब्लिकेशन यांचंच आहे. ते देखील ही दोन्ही पुस्तकं तुम्ही ग्रुप डीसाठी अप्लाय करत असाल किंवा NTPCचा अभ्यास करत असाल तरी दोन्ही पुस्तकं तुम्ही घेणं गरजेचं आहे. याच्यातून तुम्हाला जे देखील प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पाहता येतील आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तरे इथे पाहता येणार आहेत. त्याच्यामुळे ही दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध असल्याने तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही आता फॉर्म भरायला जाताय तर तुम्हाला ग्रुप डीचा फॉर्म भरत असताना ज्या देखील समोर 14 पोस्ट तुम्हाला फॉर्म भरत असताना दिसतात, याच्यावर पोस्ट प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचा याच्यावर आपला सेपरेट व्हिडिओ देखील केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल स्टँडर्ड काय आहे आणि त्यानुसार खरंच पोस्ट प्रेफरन्सची गरज आहे का याची माहिती करून घेणार आहोत. तर इथे समोर तुम्हाला C1, B1 या सगळ्या मेडिकल स्टँडर्ड दिसत असतील. तर या म्हणजे काय, C1 म्हणजे काय, B1 म्हणजे काय, तरी त्याच्यामध्ये आपण A2 हे मेडिकल स्टँडर्ड जे आहे त्याच्यामध्ये जे डिस्टंट विजन आहे, जे तुमची दूरदृष्टी आहे, म्हणजे लांबचं जे विजन आहे ते तुमचं 6/9 पाहिजे किंवा 6/9 पण विदाऊट ग्लासेस पाहिजे. म्हणजे इथे तुम्हाला चष्मा नाही पाहिजे. त्या पद्धतीने तुमचं 6/9 विजन इथे टेस्ट केलं जाणार आहे. नो फॉगिंग टेस्ट असणार आहे. नियर विजन इथे असणार आहे 0.6 विदाऊट ग्लासेस. म्हणजे A2 या पोस्टसाठी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की 0.6 तुमचं नियर विजन, दूरचं विजन हे 6/9 पाहिजे आणि चष्मा पाहिजे नाही आहे तिथे. आणि त्यानंतर मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन, बायनॉक्युलर विजन, नाईट विजन अँड मेसोपिक विजन. आता मेसोपिक विजन म्हणजे काय, तर कमी प्रकाशामध्ये जी विजन टेस्ट केली जाते ती मेसोपिक विजन आहे. नाईट विजन रात्रीच्या प्रकाशामध्ये जी नाईटमध्ये तुम्हाला दिसले पाहिजे सिग्नल्स, अशा पद्धतीने जी टेस्ट आहे ती नाईट विजन आहे. बायनॉक्युलर विजन म्हणजे दोन्ही डोळ्यांनी जी टेस्ट केली जाते, म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मध्यवर्ती भागात ठेवून जी टेस्ट केली जाते त्याला बायनॉक्युलर विजन म्हणतात. आणि कलर विजनमध्ये कलर ब्लाइंडनेस तर नाही आहे ना तुम्हाला, तर याची टेस्ट केली जाते. तर A2 हे स्टँडर्ड कोणत्या पोस्टसाठी असणार आहे, तर ते फक्त पॉईंट्समन B ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त A2 हे स्टँडर्ड असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना देखील चष्मा आहे त्यांनी पोस्ट प्रेफरन्समध्ये खरं तर A2 स्टँडर्ड त्यांचं नसणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी पोस्ट प्रेफरन्समध्ये पॉईंट्समन B देऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला जे देखील दुसऱ्या पोस्टसाठी आहे ते तुम्ही पोस्ट प्रेफरन्समध्ये देऊ शकणार आहेत. आणि ज्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत आणि त्यांनी पोस्ट दिलेली आहे पॉईंट्समन B, त्यांच्यासाठी काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर टेक्निशियन शुभांगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा. A3 हे मेडिकल स्टँडर्ड आहे. तर याच्यामध्ये डिस्टंट विजन असणार आहे, ते म्हणजे 6/9च आहे इथे देखील, पण इथे विथ और विदाऊट ग्लासेस आहे A3मध्ये. इथे तुम्हाला चष्मा चालणार आहे A3 स्टँडर्डसाठी. आणि याच्यामध्ये तुमचं 2D पेक्षा तुमचं ते लेन्सेस जास्त नसायला पाहिजेत. म्हणजे चष्मा चालणार आहे पण त्याची पॉवर बघा 2D पेक्षा ती जास्त नसायला पाहिजे. नियर विजन 0.6
और विदाउट ग्लासेस, म्हणजे इथे तुमचं नियर विजन जे जवळची दृष्टी आहे ती देखील तुम्हाला दिलेली आहे 0.6. आणि इथे देखील मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन आहे, बायनॉक्युलर विजन आहे, नाईट विजन, मेसोपिक विजन, हे तुम्ही मस्ट पास केलेच पाहिजेत A3 स्टँडर्डसाठी. आता A3 स्टँडर्ड हे फक्त असणार आहे ट्रॅक मशीन, जे असिस्टंट आहेत ट्रॅक मशीनचे, त्याच्यामध्ये A3 हे स्टँडर्ड तुम्हाला इथे समोर पाहता येईल. तर त्यांच्यासाठी A3 हे स्टँडर्ड आहे ट्रॅक मशीन, असिस्टंट ट्रॅक मशीन. तर ज्यांनी देखील पोस्ट प्रेफरन्स देणार आहेत असिस्टंट ट्रॅक मशीनला, त्यांनी त्यांचे A3 स्टँडर्ड आहे का, चष्मा असेल तर त्यांचा 2D पेक्षा जास्त तर लेन्सची पॉवर नाही आहे ना, या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कलर ब्लाइंडनेस तर नाही आहे ना, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता B1 स्टँडर्डसाठी जे देखील आहे ते डिस्टंट व्हिजन असणार आहे, ते म्हणजे 6/9 आहे किंवा 6/12 आहे, विथ और विदाउट ग्लासेस. इथे देखील चष्मा चालणार आहे, आणि परंतु याची देखील 4D पेक्षा म्हणजे -4 तुम्हाला इथे चष्मा चालणार आहे. त्याच्यापेक्षा 4D पेक्षा तुमच्या जास्त लेन्सेसची पॉवर नसायला पाहिजे. नियर विजन 0.6 आहे इथे. आणि याच्यामध्ये जे देखील म्हणजे विथ ग्लासेस किंवा विदाउट ग्लासेस चालणार आहे नियर विजनमध्ये. B1साठी मी सांगत आहे याच्यामध्ये, कारण की रीडिंग आणि क्लोज वर्कमध्ये हे रिक्वायर्ड असतं की तुम्हाला नियर विजन तुमची 0.6 पाहिजे, मग तुमचा चष्मा असेल तरी चालणार आहे. इथे देखील तुम्ही पास करणं गरजेचं आहे. कलर विजन, बायनॉक्युलर विजन, नाईट विजन अँड मेसोपिक विजन, या 4ही टेस्ट तुम्ही पास करणं इथे देखील B1 स्टँडर्डसाठी इथे गरजेचं असणार आहे. आता B1 स्टँडर्ड असणाऱ्या पोस्ट आहेत त्या भरपूर पोस्ट आहेत. B1 सगळ्यात जास्त तर B1 आणि C1च्याच पोस्ट आहेत. तर ट्रॅक मेंटेनर 4 जे आहे, ट्रॅक मेंटेनर PV डिपार्टमेंटमध्ये B1 आहे त्यांचं स्टँडर्ड. त्यानंतर असिस्टंट TRDमध्ये आहे B1 स्टँडर्ड. त्यानंतर असिस्टंट ट्रेन लाइटिंग अँड AC मध्ये जे जनरल सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये B1 स्टँडर्ड आहे. त्यानंतर जे असिस्टंट PV आहे, जे रेलपथ विभाग आहे त्याच्यामध्ये देखील B1 स्टँडर्ड आहे PV विभागात. त्यानंतर जे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल्स आहेत त्याच्यामध्ये जनरल सर्व्हिसेसमध्ये B1 असणार आहे. असिस्टंट लोकोशेड जे आहेत, मग ते डिझेल असू द्या किंवा इलेक्ट्रिकल असू द्या, तिथे देखील B1 असणार आहे स्टँडर्ड. त्यानंतर जे असिस्टंट कॅरेज अँड वॅगन्स आहे तिथे देखील, हे मेकॅनिकल डिपार्टमेंटचा आहे कॅरेज अँड वॅगन, तिथे देखील B1 हे स्टँडर्ड असणार आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रिज हे जे देखील पोस्ट आहे त्याच्यासाठी देखील B1 हे स्टँडर्ड असणार आहे. त्यानंतर सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनसाठी जे असिस्टंट SNT आहे त्याच्यामध्ये सिग्नल विभागामध्ये B1 हे स्टँडर्ड आहे. तर जेव्हा तुम्ही या पोस्ट प्रेफरन्स देता तेव्हा तुमचं B1 स्टँडर्डमध्ये तुम्ही बसता का, या विचार घेऊन तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर जे देखील तुम्हाला इथे समोर दिसत आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स, म्हणजे प्रत्येक पोस्टमध्ये प्रत्येक स्टँडर्डमध्ये हे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे काय, तर तुम्ही फिजिकली फिट पाहिजे, तुम्ही ड्युटी करण्यासाठी फिजिकली फिट पाहिजे, गंभीर आजार नसायला पाहिजे. जे देखील म्हणत आहेत लोक की आम्हाला एका हाताला 5 बोटं नसून 6 बोटं आहेत, म्हणजे किंवा दातांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्याच किंवा हातावर टॅटू आहे, ह्या गोष्टींचा इथे विचार केला जात नाही. तुम्ही फक्त फिजिकली फिट पाहिजे, म्हणजे गंभीर आजार तुम्हाला कोणतेही नसले पाहिजेत. ब्लड टेस्ट होते, एक्सरे होतात, BP चेक केला जातो, अशा नॉर्मल तुमच्या टेस्ट होतात. परंतु व्हिज्युअल टेस्ट सगळ्यात महत्त्वाची असते रेल्वे डिपार्टमेंटमध्ये, ती करण्यात येते. आणि बाकी मग तुम्ही हँडिकॅपमध्ये येत असेल तर त्या कोट्याअंतर्गत तर तुम्ही फॉर्म भरतच असता. परंतु जेव्हा तुमची या स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहता तेव्हा तुमची व्हिज्युअल टेस्ट ती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी आहे मेडिकल स्टँडर्ड ते म्हणजे B2मध्ये काय पाहिजे, तर B1साठी जे आहेत 6/9 6/12 म्हणजे ग्लासेस असतील तरी चालणार आहेत. आणि तुमचं 4D पेक्षा तुमचं तिथे लेन्सेसची पॉवर जास्त नको आहे. त्यानंतर इथे आणखी 0.6चं जे देखील इथे होतं तेच सेम 0.6चं इथं असणार आहे, ग्लास किंवा विदाऊट ग्लासेस नियर विजनमध्ये. परंतु इथे जे कलर विजन, बायनॉक्युलर विजन, नाईट विजन, मेसोपिक विजन होतं त्याच्यामध्ये फक्त इथे B2साठी असणार आहे, ते म्हणजे फक्त तुम्हाला मस्ट पास टेस्ट फॉर बायनॉक्युलर विजन जी आहे तुमची दोन्ही डोळ्यांच्या मध्यवर्ती भागात ठेवून जी केली जाते ती बायनॉक्युलर विजन इथे मस्ट पास्ट असणं गरजेचं आहे B2 स्टँडर्ड. आता B2 स्टँडर्डमध्ये कोणत्या पोस्ट येतात का ते पाहूया.
B2 स्टँडर्डमध्ये इथे तुम्हाला समोर कोणत्याही 14 पोस्ट आहे, त्याच्यामध्ये एकही पोस्ट तुमची B2 स्टँडर्डमध्ये येत नाही. B1मध्ये बऱ्यापैकी खूप जास्त पोस्ट आहेत, B2मध्ये एकही पोस्ट येत नाही. त्यानंतर C1 मेडिकल स्टँडर्ड बघूया. C1मध्ये काय काय आहे मेडिकल स्टँडर्डमध्ये, तर डिस्टंट व्हिजन जे आहे तुमची दूरदृष्टी ती 6/12 6/18 विथ ग्लासेस विदाऊट ग्लासेस, म्हणजे ते चालणार आहे तुम्हाला चष्मा C1 पोस्ट जी देखील मेडिकल स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नियर विजन 0.6च आहे आणि तिथे रीडिंग अँड क्लोज वर्कमध्ये हे रिक्वायर्ड आहे, त्याच्यामुळे इथे ग्लास किंवा विदाऊट ग्लासेस तुमचं चालणार आहे नियर विजन 0.6. यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जे देखील तुमचे कलर ब्लाइंडनेस आहे किंवा बायनॉक्युलर विजन आहे, नाईट विजन आहे किंवा मेसोपिक विजन आहे, या इथे तुम्हाला त्याची टेस्ट केली जाणार नाही आहे C1 या मेडिकल स्टँडर्डमध्ये. आता C1 मेडिकल स्टँडर्ड कोणकोणत्या पोस्टसाठी आहे, तर C1 मेडिकल स्टँडर्ड बऱ्याच पोस्टसाठी असणार आहे. असिस्टंट ट्रेन लाइटिंग अँड AC जे प्रोडक्शन युनिटसाठी आहे. त्यानंतर असिस्टंट ट्रेन लाइटिंग अँड AC जे वर्कशॉप आहे इलेक्ट्रिकलचं, तिथे देखील C1 पोस्ट म्हणजे C1 मेडिकल स्टँडर्ड चालत आहे. त्यानंतर असिस्टंट ऑपरेशन्स आहे ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये, तिथे देखील C1 स्टँडर्ड चालणार आहे, प्रोडक्शन युनिट आहे किंवा वर्कशॉप आहे. त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप जे आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट, तिथे देखील C1 स्टँडर्ड चालणार आहे. त्यानंतर असिस्टंट SNT तिथे देखील वर्कशॉप असेल किंवा प्रोडक्शन युनिट असेल, तिथे देखील C1 स्टँडर्ड चालणार आहे. याच्यामध्ये जी शेवटची आपली मेडिकल स्टँडर्ड आहे ती C2 आहे, परंतु याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कोणतीही पोस्टसाठी C2 हे मेडिकल स्टँडर्ड नाही आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला हे मेडिकल स्टँडर्डमध्ये ज्या देखील व्हिज्युअल टेस्ट केल्या जातात तर त्याची आम्ही माहिती कशी घेऊ, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या स्टँडर्ड समजल्या पण तुमची स्वतःची तुम्ही व्हिज्युअल टेस्ट कशी करून घेणार, तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जिथे तुम्ही डोळे चेकअप करून घेता, चष्मा आहे की नाही हे पाहण्यासाठी जाता, त्यांच्याकडे तुम्ही बायनॉक्युलर विजन, नाईट विजन, कलर ब्लाइंडनेस या सगळ्या तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अगदीच समजणार आहे की रेल्वे डिपार्टमेंटमध्ये देखील कशा पद्धतीने मेडिकल टेस्ट केली जाते, तुमची व्हिज्युअल टेस्ट केली जाते. त्याच्यामुळे याच्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि पोस्ट प्रेफरन्स देताना तुम्ही जरी पॉईंट्समन Bला तुम्ही पोस्ट प्रेफरन्स दिला आहे आणि A2 मेडिकल स्टँडर्डमध्ये तुम्ही बसत नाही आहे तरी घाबरून जाऊ नका, परंतु तिथे मात्र तुम्ही बाकीच्या 14 पोस्टसाठी तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचं असणार आहे. जर तुम्ही एकच पोस्ट तुम्ही जर तिथे सिलेक्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर मेडिकल स्टँडर्डमध्ये क्वालिफाय होत नसाल तर मात्र तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं. कोणत्याही दुसऱ्या पोस्टसाठी तुम्हाला ग्राह्य धरण्यात येत नाही, कारण की तुम्ही जर पोस्ट प्रेफरन्स दिलेलं नाही आहे तिथे बाकीच्या पोस्टसाठी तर तुम्ही तिथे इच्छुक नाही आहे बाकीच्या पोस्टवर काम करण्यासाठी असं ग्राह्य धरण्यात येतं आणि तिथे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही सर्व 14 पोस्टसाठी तिथे पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टँडर्डमध्ये बसत असाल तर तुम्हाला तिथे क्वालिफाय करण्यात येतं आणि म्हणजे तुम्हाला तिथे सिलेक्ट करण्यात येतं. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यांची देखील लासिक सर्जरी झालेली आहे, ज्यांनी देखील आपले रिफ्रॅक्टरी एरर दूर करण्यासाठी ज्यांनी लासिक सर्जरी केलेली आहे त्यांनी मात्र ती प्रोसिजर जी आहे ते केलेलं आहे ते 1 वर्षाच्या कालावधी झालेला पाहिजे त्याच्यासाठीचा, आणि ते जिथे केलेलं आहे त्याचं मेडिकल जे सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही सोबत घेऊन येणं गरजेचं आहे. परंतु ज्यांची देखील लासिक सर्जरी झालेली आहे त्यांनी फक्त B1, B2, C1 आणि C2 याच मेडिकल स्टँडर्डच्या पोस्टसाठी त्यांचा तिथे विचार करण्यात येतो. A2 आणि A3 या पोस्टसाठी तुमचा विचार करण्यात येत नाही ज्यांची लासिक सर्जरी झालेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हेच लक्षात घ्यायचं आहे की कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर की त्यांनी मेडिकल स्टँडर्डचं जे देखील प्रिस्क्राईब्ड जे देखील स्टँडर्ड दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मेडिकल स्टँडर्डमध्ये तुम्ही सुटेबल पाहिजे आणि त्या पोस्टसाठी तरच तुम्हाला तिथे अपॉइंट केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन फॉर्म भरताना अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या मेडिकल स्टँडर्डमध्ये येता त्यानुसार विचार करून तुम्ही फॉर्म भरा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.